हॅलो एव्हरीवन. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या पार्टमध्ये आपण डायमेन्शन्स आणि युजेस ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिसचा पहिला यूज अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या पार्टमध्ये आपण दोन फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन काढू आणि मग पुढे जाऊ. पहिली क्वांटिटी आहे डेन्सिटी. डेन्सिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, मास अपॉन व्हॉल्यूम. दॅट इज इक्वल टू डायमेन्शन of the physical quantity density, that is equal to dimension of mass. Dimension of mass here it is m raised to 1. Write in square bracket always upon volume. व्हॉल्यूमचं युनिट माहिती आहे आपल्याला, सेंटीमीटर क्यूब किंवा मीटर क्यूब आपण वापरतो आणि म्हणून त्याचा संबंध लेंथशी आहे आणि म्हणून डायमेन्शन ऑफ दॅट इज l raised to 3. दॅट इज इक्वल टू l raised to 3 डिनॉमिनेटरला आहे, तो न्यूमरेटरला न्या. न्यूमरेटरला नेताना काय होईल, l raised to -3 आणि म्हणून m raised to 1 आणि l raised to -3. देअरफॉर दॅट इज इक्वल टू l raised to -3 आणि m raised to 1. इथे टीची क्वांटिटी नाही म्हणून t raised to 0 लिहा किंवा फक्त l raised to -3 आणि m raised to 1 असं लिहिलं तरी बरोबर आहे. हे लिहिलं तरी बरोबर आहे. देअरफॉर दॅट इज द डायमेन्शन ऑफ डेन्सिटी. पुढची फिजिकल क्वांटिटी आहे कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हिअर दॅट इज 1/2 mv². m काय आहे, मास, आणि v काय आहे, स्पीड किंवा व्हेलॉसिटी. देअरफॉर 1/2 m. स्पीडचा फॉर्म्युला परत आपल्याला माहिती आहे, डिस्प्लेसमेंट और डिस्टन्स विथ रिस्पेक्टिव्ह टाईम. देअरफॉर डिस्टन्स अपॉन टाईम ब्रॅकेट रेस टू 2 दॅट इज इक्वल टू. नाव हिअर टू फाइंड द डायमेन्शन ऑफ कायनेटिक एनर्जी, हिअर कन्सिडरिंग डायमेन्शन ऑफ कायनेटिक एनर्जी is equal to 1/2, that is the constant and therefore that has no dimension. Now here m, that is mass, and therefore dimension for mass is what, m raised to 1. Now dimension for distance upon time. Distance म्हणजेच काय आहे इथे, लेंथ म्हणजेच l raised to 1 upon here time, that is t raised to 1 आणि हा ब्रॅकेट raised to 2 that is equal to m raised to 1. आता ह्या 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे म्हणून ब्रॅकेटमधल्या युनिटला मल्टिप्लाय करून घ्या. दॅट इज l raised to 2 अपॉन t raised to 2 अकॉर्डिंग टू रूल ऑफ पॉवर. म्हणजेच पॉवरचे जे तुम्ही घातांकाचे नियम शिकलेला आहात त्यानुसार. आता हा t raised to 2 न्यूमरेटरला न्या म्हणजे काय होईल, तो t raised to -2. देअरफॉर l raised to 2 t raised to -2. Therefore dimension of kinetic energy that is l raised to 2 m raised to 1 आणि t raised to -2. हे दोन्ही डायमेन्शन एका ब्रॅकेटमध्ये लिहा, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. सगळ्यात आधी l ही क्वांटिटी दॅट इज l raised to 2 m raised to 1 आणि t raised to -2. Therefore this is the dimension for kinetic energy. अशा पद्धतीने डायमेन्शन काढायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जे बेसिक फॉर्म्युले आहे ते तुम्ही लक्षातच ठेवले पाहिजेत. उदाहरणार्थ व्हेलॉसिटी, ॲक्सलरेशन, हे जे फॉर्म्युले आहेत हे बेसिक फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे त्यावरून आपल्याला डायरेक्टली यामध्ये व्हेलॉसिटीचे जरी डायमेन्शन पुट केले तरी आपल्याला काढता येतील. आपण एक्सरसाइजमधलं क्वेश्चन नंबर 2मधलं अजून एक एक्झाम्पल घेणार आहोत. व्हॉट आर द डायमेन्शन ऑफ द क्वांटिटी l² अपॉन g. म्हणजे या क्वांटिटीचे आपल्याला डायमेन्शन काढायला लावलेले आहेत. where L being the length
अँड जी इज द ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग आपल्याला ही क्वांटिटी आधी लिहून घ्यायची. दॅट इज हिअर दॅट फिजिकल क्वांटिटी. हिअर व्हॉट इज दॅट? दॅट इज द फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी दिलेली गिव्हन क्वांटिटी जी आहे ती आधी लिहून घ्या. एल स्क्वेअर रूट एल अपॉन जी. आता हा एल स्क्वेअर रूटच्या बाहेर आहे, म्हणजेच ती लेंथ आहे आणि जी ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे. म्हणजेच आपल्याला या पद्धतीने पण हे लिहिता येईल. एल अपॉन जी इन टर्म्स ऑफ पॉवर. हा स्क्वेअर रूट म्हणजेच काय? ब्रॅकेट रेस टू हाफ. ब्रॅकेट रेस टू हाफ आहे आणि म्हणून हे या पद्धतीने आपल्याला हा फॉर्म्युला लिहिता येईल. नाव हिअर वी आर गोइंग टू फाइंड द डायमेन्शन फॉर जी. म्हणजेच आपण इथे जीचे डायमेन्शन काढणार. जी म्हणजेच काय आहे? ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन आहे किंवा ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे. आणि म्हणून ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन दॅट इज इक्वल टू, वी नो दॅट द फॉर्म्युला फॉर ॲक्सलरेशन. ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, तोच याच्यासाठी येईल. दॅट इज हिअर व्हेलॉसिटी अपॉन टाईम. नाव अगेन व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला इथे आपण टाकूया. दॅट इज हिअर डिस्टन्स अपॉन टाईम. आणि म्हणून हिअर दॅट इज डिस्टन्स अपॉन टाईम. व्हेलॉसिटीचा आपण फॉर्म्युला परत इथे टाकला. डिस्टन्स अपॉन टाईम मल्टिप्लाय बाय दिस टाईम. म्हणजेच डिस्टन्स अपॉन व्हॉट? टाईम स्क्वेअर. डिस्टन्स अपॉन टाईम स्क्वेअर. आता हे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशनचा आपल्याला फॉर्म्युला मिळाला. तो आपण ह्या इक्वेशन 1 जे आहे, कन्सिडर दिस इज इक्वेशन नंबर 1. इक्वेशन 1मध्ये ह्या जीची व्हॅल्यू आपण पुट करूया. दॅट इज इक्वल टू एल इन टू ब्रॅकेट हिअर एल अपॉन धिस जी. जी इज व्हॉट? डिस्टन्स अपॉन टाईम स्क्वेअर. म्हणजेच डिस्टन्स अपॉन धिस टाईम स्क्वेअर. आता हा टाईम स्क्वेअर इथे डिनॉमिनेटरला तो वरती न्या, म्हणजेच तो न्यूमरेटरला येईल. आणि ब्रॅकेट रेस टू व्हॉट? हाफ. हा ब्रॅकेट रेस टू हाफ एल. आता इथे हा टाईम स्क्वेअर वर नेला आणि म्हणून एल मल्टिप्लाय बाय हिअर दॅट इज द टाईम स्क्वेअर डिवायडेड बाय डिस्टन्स. ब्रॅकेट रेस टू हाफ. हा ब्रॅकेट रेस टू हाफ याला आहे तसाच लिहावा लागेल. देअरफॉर ब्रॅकेट रेस टू हाफ. ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला आपल्याला मिळाला, तो इथे पुट केला. आता इथे आपण गिवन फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन काढणार. आणि म्हणून डायमेन्शन ऑफ गिवन फिजिकल क्वांटिटी इज इक्वल टू, ही लेंथ आहे. लेंथचं काय येईल? डायमेन्शन एल रेस टू 1. राईट इन द स्क्वेअर ब्रॅकेट ऑलवेज. नाव हिअर एल मल्टिप्लाय बाय टाईम. आता इथे लेंथ आणि टाईम स्क्वेअर आहे. ह्या फिजिकल क्वांटिटीचे सेपरेट डायमेन्शन आपण लिहून घेऊ. लेंथचा डायमेन्शन हिअर दॅट इज हिअर एल रेस टू 1 आणि ब्रॅकेट रेस टू हाफ. हा ब्रॅकेट रेस टू हाफ याला पॉवर आहे म्हणून ब्रॅकेट रेस टू हाफ. आता टाईम स्क्वेअर म्हणजेच टी रेस टू 2 ब्रॅकेट रेस टू हाफ डिवायडेड बाय दिस डिस्टन्स. डिस्टन्स इज व्हॉट? एल रेस टू 1 आणि ब्रॅकेट रेस टू हाफ. हे सर्व डायमेन्शन स्वतंत्र आपण फिजिकल क्वांटिटीचे लिहून घेतले. आता इथे एल रेस टू 1 ब्रॅकेट रेस टू हाफ. म्हणजेच हा एल रेस टू 1 आहे तसाच लिहा. एल रेस टू 1 ब्रॅकेट रेस टू हाफ म्हणजेच किती? एल रेस टू हाफ. एल रेस टू हाफ. आता टी रेस टू 2 मल्टिप्लाय टी रेस टू हाफ. तुम्ही जे घातांकाचे किंवा पॉवर्सचे नियम तुम्हाला माहिती आहेत त्यामध्ये हा 2 काय होईल? कॅन्सल. आणि म्हणून टीचे डायमेन्शन काय झाले? टी रेस टू 1.
अपॉन एल रेस टू 1 आणि एल रेस टू हाफ म्हणजेच काय एल रेस टू 1 हाफ. या 1ला 1 हाफने मल्टिप्लाय केलं म्हणजेच किती आले 1 हाफ. नाव हिअर टेक दिस एल रेस टू हाफ टू द न्यूमरेटर. न्यूमरेटरला नेताना काय होईल एल रेस टू मायनस हाफ आणि म्हणून एल रेस टू 1 हाफ हा वरती न्या एल रेस टू मायनस 1 हाफ आणि टी रेस टू 1 दॅट इज इक्वल टू एल रेस टू 1 हाफ एल रेस टू मायनस 1 हाफ. याला प्लस साईन याला मायनस साईन म्हणजे दोघांची काय होईल इथे वजाबाकी म्हणजेच ती किती येईल 0. म्हणजेच हे डायमेन्शन काय मिळाले एल रेस टू 1 टी रेस टू 1 आणि म्हणून डायमेन्शन ऑफ गिवन फिजिकल क्वांटिटी दॅट इज इक्वल टू एल रेस टू 1 एम रेस टू 0 आणि टी रेस टू 1. आता हे डायमेन्शन या पद्धतीने लिहिले तरी बरोबर आहेत आणि एल रेस टू 1 आणि टी रेस टू 1 या पद्धतीने लिहिले तरी बरोबर आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला डायमेन्शन काढायची मेथड आता चांगली समजली असेल. आता आपण पुढे वळणार आहोत. दॅट इज द युजेस ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिसचे युजेस आपण इथे शिकणार आहोत. नाव हिअर फर्स्ट इज दॅट टू चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन. म्हणजेच दिलेलं फिजिकल इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे की नाही हे पाहण्यासाठी त्याचा पहिला यूज केला जातो. दॅट इज टू चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन. If the dimension of all the term on both sides are same, then that equation is said to be dimensionally correct. म्हणजे दिलेलं जर फिजिकल इक्वेशन जर डायमेन्शनली त्याचे डायमेन्शन सेम असतील तर ते डायमेन्शनली करेक्ट आहे असं म्हणतात आणि याला म्हणतात प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी ऑफ डायमेन्शन. आणि म्हणून आपण एक एक्झाम्पल घेणार आहोत. फॉर एक्झाम्पल व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. हे लॉज ऑफ मोशनमधलं पहिलं इक्वेशन आहे हे तुम्हाला माहिती आहे किंवा पहिला फॉर्म्युला आहे हे तुम्हाला माहिती आहे. मग हे डायमेन्शनली करेक्ट आहे की नाही हे चेक करायचं. देअरफॉर ह्या दोन्ही एल एच एस आणि आर एच एस ह्या साईड कशा आल्या पाहिजे सेम आल्या पाहिजे. देन वी कॅन सेड दॅट द गिवन इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट. आणि म्हणून डायमेन्शन ऑफ एल एच एस आपण कन्सिडर करणार. आता व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. यामध्ये एल एच एसमध्ये व्ही दॅट इज द फायनल व्हेलॉसिटी, यू दॅट इज द इनिशियल व्हेलॉसिटी, ए बी द ॲक्सलरेशन अँड टी बी द टाईम. आणि म्हणून आपण इथे ह्याचे डायमेन्शन पुट करणार व्हेलॉसिटीचे. देअरफॉर दॅट इज एल रेस टू 1 अँड टी रेस टू मायनस 1. व्हीचे डायमेन्शन म्हणजेच व्हेलॉसिटीचे डायमेन्शन आपल्याला माहिती आहेत एल रेस टू 1 आणि टी रेस टू मायनस 1. आता यू ही इनिशियल व्हेलॉसिटी आहे पण त्याचे डायमेन्शन काय येतील एल रेस टू 1 आणि टी रेस टू मायनस 1. आता ए टी ए म्हणजे ॲक्सलरेशन आपल्याला माहिती आहे ॲक्सलरेशनचे डायमेन्शन एल रेस टू 1 आणि टी रेस टू मायनस 2 मल्टिप्लाय बाय दिस टाईम इज वॉट दॅट इज टी. आता इथे हे दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे म्हणून according to rule of power here that t raised to minus 2 and t raised to 1 is what t raised to minus 1. म्हणजेच घातांकाच्या नियमानुसार ह्या पॉवरची काय होईल बेरीज वजाबाकी. हा एल रेस टू 1 आहे तसाच राहील. टी रेस टू मायनस 2 आहे इथे टी रेस टू 1 आहे. -2 + 1 दॅट इज 1 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे -1 आणि म्हणून एल रेस टू 1 टी रेस टू मायनस 1. हे झाले ए टीचे डायमेन्शन. Now here that the dimension of RHS L raised to 1 T raised to minus 1 plus here that is the dimension of AT L raised to 1 and T raised to minus 1. आता ही LHS आपल्याला ही मिळाली होती इक्वेशन नंबर 1 दॅट इज L raised to 1 T raised to minus 1 आणि इक्वेशन 2 मध्ये RHS मिळालं होतं L raised to 1 T raised to minus 1 plus L raised to 1 T raised to minus 1. हे दोन्ही इक्वेशन इक्वेट करा. तुम्हाला ह्या दोन्ही ज्या बाजू आहे त्या सारख्या दिसतील. म्हणजेच एल रेस टू 1 टी रेस टू मायनस 1 इथे एल रेस टू 1 टी रेस टू मायनस 1 आणि एल रेस टू 1 टी रेस टू मायनस 1 म्हणजेच एल एच एस इज इक्वल टू आर एच एस.
आणि म्हणून गिव्हन इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट. म्हणून दिलेलं जे इक्वेशन आहे हे डायमेन्शनली करेक्ट आहे. सेकंड एक्झाम्पल इथे आपण कन्सिडर करणार. सेकंड लॉज ऑफ मोशन दॅट इज एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 AT². आता हे डायमेन्शनली करेक्ट आहे की नाही हे आपण पाहू. आता इथे माहिती आहे आपल्याला लॉज ऑफ मोशनमध्ये एस काय आहे, दॅट इज द डिस्प्लेसमेंट ऑर दॅट इज द डिस्टन्स, यू इनिशियल व्हेलॉसिटी, ए ॲक्सलरेशन अँड टी इज टाईम. आणि म्हणून एल एच एस आणि आर एच एसचे डायमेन्शन आपण लिहून घेणार. आता एल एच एस आपल्याला माहिती आहे, एल एच एस काय आहे, डिस्प्लेसमेंट, आणि म्हणून त्याचे डायमेन्शन काय येतील, डिस्टन्सचे डायमेन्शन दॅट इज हिअर L⁻⁴ एमची पॉवर 0 अँड T⁻�0. इथे तुम्ही L⁻⁴ लिहिलं तरी फक्त चालेल. देअरफॉर L⁻⁴ M⁻�0 T⁻�0. आता इथे आर एच एस कन्सिडर करणार. आर एच एसमध्ये यू टी प्लस 1/2 AT. मग आता यू टीचे आपण स्वतंत्र डायमेन्शन काढून घेणार. आता एल एच एसमध्ये इथे आपण ह्या एसचे डायमेन्शन काढलेत, क्वांटिटी एसचे डायमेन्शन काढलेत. आता यू टीचे डायमेन्शन काढूया. यू टीचे डायमेन्शन दॅट इज इक्वल टू, दॅट इज यू इज व्हॉट, स्पीड, अँड देअरफॉर त्याचे डायमेन्शन L⁻⁴ M⁻�0 T⁻⁻1 आणि टाईमचे डायमेन्शन काय, T⁻⁴. आता इथे दोघांमध्ये मल्टिप्लिकेशनचं साईन आहे म्हणून घातांकाच्या नियमानुसार इथे काय येईल, L⁻⁴ M⁻�0 T⁻⁻1 आहे, इथे T⁻+1 आहे, म्हणजेच T⁻�0. म्हणून तुम्ही फक्त इथे L⁻⁴ या पद्धतीने लिहिलं तरी चालेल. देअरफॉर हेही करेक्ट आहे आणि हेही करेक्ट आहे. आता AT² डायमेन्शन काढूया. दॅट इज इक्वल टू, ए म्हणजे ॲक्सलरेशन, आपल्याला माहिती आहे त्याचे डायमेन्शन काय, L⁻⁴ T⁻⁻2 आणि T² डायमेन्शन T⁻². आता अकॉर्डिंग टू रूल ऑफ पॉवर ह्यांची काय होईल, बेरीज वजाबाकी. L⁻⁴ ॲज इट इज T⁻⁻2 T⁻2 -2 + 2 0. आणि म्हणून रिमेनिंग इज व्हॉट, ओनली L⁻⁴. अँड देअरफॉर आता एल एच एस आणि आर एच एस दोघांचे डायमेन्शन इक्वेट करूया. एल एच एसमध्ये ह्या डिस्टन्सचे डायमेन्शन L⁻⁴ आहे आणि म्हणून L⁻⁴ इज इक्वल टू L⁻⁴, यू टीचे डायमेन्शन काय मिळाले आपल्याला, L⁻⁴, आणि AT² डायमेन्शन आत्ताच आपल्याला मिळाले L⁻⁴. देअरफॉर एल एच एस इज इक्वल टू आर एच एस. आणि म्हणून इथे खाली लिहिता येईल आपल्याला गिवन फिजिकल इक्वेशन हॅज डायमेन्शनली करेक्ट. म्हणजेच हे डायमेन्शनली काय आहे, करेक्ट आहे. आता हे अजून एक एक्झाम्पल आपण इथे घेणार. V² इज इक्वल टू U² प्लस 2AA². चेक हिअर व्हेदर गिवन इक्वेशन इज डायमेन्शनली करेक्ट ऑर नॉट. म्हणजे हे डायमेन्शनली करेक्ट आहे की नाही हे आपण काढणार आहोत. आणि म्हणून त्याच्यासाठी आपण एल एच एस कन्सिडर करणार. एल एच एस काय आहे, स्पीड आहे. आणि म्हणून आपल्याला स्पीड किंवा व्हेलॉसिटीचे डायमेन्शन माहिती, दॅट इज हिअर L⁻⁴ T⁻⁻1 आणि ब्रॅकेट⁻², कारण इथे काय आहे, V² आहे. आणि म्हणून याचे डायमेन्शन काय येतील, L⁻² आणि T⁻⁻2. ही आपल्याला एल एच एस मिळाली. आता आर एच एस काढणार. आर एच एसमध्ये U² डायमेन्शन, U² पण काय आहे, व्हेलॉसिटी आहे. U² डायमेन्शन काय येतील, L⁻⁴ T⁻⁻1 ब्रॅकेट⁻², म्हणजेच काय, L⁻² आणि T⁻⁻2. दिस इज इक्वेशन नंबर 2. आता 2AA², यामध्ये 2 नंबर आहे म्हणून त्याला डायमेन्शन नाही. ए आहे ॲक्सलरेशन आणि म्हणून त्याचे डायमेन्शन काढणार. आणि एस काय आहे, डिस्प्लेसमेंट. अँड देअरफॉर हिअर डायमेन्शन ऑफ A² दॅट इज हिअर ॲक्सलरेशनची माहिती आहे आपल्याला L⁻⁴ आणि T⁻⁻2.
ए स्क्वेअर मीन्स वॉट? दॅट इज डिस्टन्स ऑर डिस्प्लेसमेंट, दॅट इज l2 स्क्वेअर आहे म्हणून l2. आता इथे सारखे जे युनिट आहे त्यांची अकॉर्डिंग टू पॉवर्स रूल बेरीज वजाबाकी करा. l1 l2 व्हॉट इज l3 and t⁻². This is equation number 3. Now here we are comparing LHS and RHS. LHS मध्ये आपल्याला काय मिळालं? l2 t⁻². u स्क्वेअर काय मिळाला? l2 t⁻² प्लस 2a स्क्वेअर काय मिळाला? l3 t⁻². आता इथे या सर्वांचे डायमेन्शन चेक करा. यामध्ये हे l3 आहे, l2 आहे आणि l2 आहे. आणि म्हणून या केसमध्ये LHS इज नॉट इक्वल टू RHS, म्हणजेच LHS आणि RHS इक्वल नाही. आणि म्हणून गिव्हन इक्वेशन डज नॉट हॅव सेम डायमेन्शन इन ईच टर्म, देअरफॉर गिव्हन इक्वेशन इज डायमेन्शनली इनकरेक्ट. म्हणून अशा प्रकारे आपण पहिला यूज अभ्यासला टू चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन, or that is the physical formula.